विष्णू चाटे याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विष्णू चाटेवरचं कलम आता वाढवलंय। चाटेकडील मोबाईल मिळाला नसल्यानं त्याच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती सध्या समोर आली। पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात कलम वाढवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर याच प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार घोषित करण्यात आलाय। बीड पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण हे ढवळून निघालेलं आहे। या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडला नाही आणि त्याचमुळे पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आणि त्याला फरार घोषित आता करण्यात आलेला आहे। प्रसिद्धी पत्रक पोलिसांनी जाहीर केलं आणि त्यातून ही माहिती मिळाली आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतो या प्रकरणातल्या या दोन महत्त्वाच्या अपडेट्स, एकतर विष्णू चाटे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आणि या प्रकरणातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याला फरार घोषित पोलिसांनी सध्या केलाय। नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात तसेच आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्याच्या प्रकरणात विष्णू चाटे आरोपी आहे। तो सध्या लातूर येथे न्यायालयीन कोठडीत आहे। या दरम्यान त्याचं ज्यावेळेस पोलीस कोठडी सुरू होती त्या दरम्यान त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करायचा होता, परंतु तो मोबाईल मिळून आला नाही। आता हा मोबाईल त्याच्याकडून मिळाला नसल्यानं त्यामध्ये महत्वाचा पुरावा असल्याचा देखील दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे, परंतु तो मोबाईलच मिळाला नसल्यानं आता त्याच्यावर जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये कलम वाढवण्यात आला आहे। यामध्ये पुरावा नष्ट करणे यासाठी जे कलम आहे BNS 201 तर ते कलम यामध्ये लावण्यात आला असून ते आता विष्णू चाटेच्या संदर्भात जो गुन्हा आहे त्यावर वाढवण्यात आला आहे। तर दुसरीकडे आता याच प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे कृष्णा आंधळे तो मात्र आता जवळपास संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला 1.5 महिना झाला, तो अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही। इतर सर्व आरोपी आता न्यायालयीन कोठडीत आहेत, परंतु कृष्णा आंधळे मात्र फरार आहे। विशेष म्हणजे कृष्णा आंधळे यापूर्वी एका 307च्या गुन्ह्यात 6 महिने तब्बल 6 महिने फरार होता, तो पोलिसांना मिळून आलेला होता, परंतु त्यावेळी केज पोलीसच त्याचा तपास करत होते, केज पोलिसांचं पथकच तपास करत होतं। परंतु हा जो संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा गुन्हा आहे या गुन्ह्याकडे या गुन्ह्याच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण राज्याची जी पोलीस यंत्रणा आहे ती जे काही कामकाज असेल त्यात मदत करताना दिसत आहे, परंतु असे असताना देखील कृष्णा आंधळे मिळून येत नसल्यानं आता पोलीस नेमकं करतात काय असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय। असे असताना आता पोलिसांनी देखील त्याचं वॉन्टेड म्हणून जे आहे तर छायाचित्र जारी केलं आहे, त्याबाबतचं प्रसिद्धी पत्रक पाठवलं आहे आणि याला पकडून देणारच योग्य बक्षीस दिलं जाईल असं देखील म्हटलं असलं तरी कृष्णा आंधळे मात्र मिळून येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते। पोलीस नेमकं करतात काय असा देखील आता सवाल उपस्थित होतोय। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।